मित्रांनो, एक चौथीचा वर्ग आणि एका शिक्षकाला काहीतरी काम होतं, वर्गातच बसून करायचं होतं. मुलांनी गोंधळ करू नये, मुलांनी शांत बसावं म्हणून शिक्षकांनी एक प्रश्न सांगितला मुलांना की 1 ते 100 संख्यांची बेरीज करा. आता शिक्षकांना असं वाटलं की मुलं एक 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 बेरीज करत बसतील, 1 2 3 3 6 4 10 वगैरे. पण एका मुलानं चटकन एक 10-20 सेकंदातच उत्तर सांगितलं. ते शिक्षक म्हणे कमाल आहे, आणि त्या मुलाचं उत्तर बरोबर होतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न की 1 ते 100 यातल्या काही संख्या सम आहेत, काही संख्या विषम आहेत. माझा दुसरा प्रश्न की 1 ते 100 या संख्यांमधील समसंख्यांची बेरीज किती. 1 ते 100 या संख्यांमधील समसंख्यांची बेरीज किती. तिसरा प्रश्न 1 ते 100 या संख्यांमधील विषम संख्यांची बेरीज किती. हा तिसरा प्रश्न. 1 ते 100 मधील विषम संख्यांची बेरीज किती. आणि चौथा प्रश्न की 1 ते 100 मधील मूळ संख्यांची बेरीज किती. मूळ संख्यांची बेरीज किती. तर याच्यामध्ये 1 आणि 100 दोन्ही गृहीत धरायचे, येत असतील तर ते ऍड करायचे. आता याच्यामध्ये थोड्याशा व्याख्या तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो. 1 ते 100 या 100 संख्या आहेत. 2 यातल्या विषम संख्या म्हणजे ज्या संख्यांना 2 ने निःशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना निःशेष म्हणजे काहीही शिल्लक राहत नाही, पूर्ण भाग जातो. ज्या संख्यांना 2 न पूर्ण भाग जातो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. 2 ही समसंख्या आहे. 2 4 6 8 10 अशा 100 पर्यंत समसंख्यांची बेरीज किती. आणि ज्या समसंख्या नाहीत, ज्या संख्यांना 2 नी निःशेष भाग जात नाही, अशा सगळ्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. 1 3 5 7 9 ते अगदी 99 पर्यंत 100 ही विषम संख्या नाही. आणि चौथ्या प्रश्नामध्ये मूळ संख्या म्हणजे काय. तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 आणि ती संख्या सोडून अन्य कुठल्याही संख्येनं भाग जात नाही, निःशेष भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. 1 ही मूळ संख्या नाही, पण 2 ही मूळ संख्या आहे. कारण 2 या संख्येला 1 न पण भाग जातो, 2 न पण भाग जातो आणि इतर कुठल्याही संख्येनं भाग जात नाही, म्हणून 2 ही मूळ संख्या आहे. नंतर 3 ही पण मूळ संख्या आहे, पण 4 ही मूळ संख्या नाही, कारण 4ला 1 आणि 4 शिवाय 2 या संख्येनं पण भाग जातो. त्याच्यामुळे 1 ते 100 या संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत आणि त्यांची बेरीज किती, हा चौथा प्रश्न. तर आजचे 4 प्रश्न: 1 ते 100 या संख्यांची बेरीज किती, 1 ते 100 या संख्यांमधील समसंख्यांची बेरीज किती, आणि 1 ते 100 मधील विषम संख्यांची बेरीज किती, आणि 1 ते 100 मधील मूळ संख्यांची बेरीज किती. मित्रांनो, आपण उत्तर नेहमीप्रमाणे आपल्याला बुधवारी मिळेल. नमस्कार.